नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। अकोला व वाशिम जिल्ह्यातील जवळपास 600 सहकारी संस्था होणार रद्द, रजिस्ट्रेशन रद्द होण्याची प्रक्रिया सुरू। आरोग्य शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही रुग्णांचे बेहाल, तापत्या उन्हात रुग्णांना रांगेत तासनतास राहावे लागले उभे। घरगुती गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे स्फोट होऊन लागली आग, आगीत घरातील साहित्य जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली। नवरात्र उत्सव पाहता माता नवदुर्गेच्या मूर्त्यांना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार सज्ज, यावर्षी मूर्त्या महागण्याची शक्यता। महापालिका क्षेत्रातील अनेक पथदिवे झाले बंद, दुरुस्ती करणारी कंपनीने सोडले काम। अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील 606 अवसायनात सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार असून त्याबाबत 23 ऑक्टोबर पूर्वी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या 606 सहकारी संस्था अवसायनात गेल्याने त्यांची नोंदणी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। इतक्या मोठ्या संख्येत सहकारी संस्था अवसायनात काढण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे। अकोला जिल्ह्यात 283 दूध उत्पादक सहकारी संस्था, 16 कुक्कुटपालन सहकारी संस्था व 16 शेळी मेंढी पालन सहकारी संस्था अशा एकूण 315 सहकारी संस्था अवसायनात आहेत। वाशिम जिल्ह्यात 215 दूध उत्पादक सहकारी संस्था, 14 कुक्कुटपालन सहकारी संस्था व 62 शेळी मेंढी पालन सहकारी संस्था अशा एकूण 291 सहकारी संस्था अवसायनात आहेत। या संस्थांचे कामकाज बंद असणे, उद्देशानुसार कामकाज नसणे या कारणांमुळे अवसायनात काढण्यात आल्या। त्यात 238 संस्थांना अवसायनात होऊन 6 वर्षांहून अधिक कालावधी झाला। संस्थांच्या मालमत्तेचे, दप्तराचे, संस्थेचे देणे घेणे आदी बाबत कार्यवाही करण्यासाठी अवसायकांना संस्थेचे दप्तर प्राप्त न होणे, नोंदणी पत्त्यावर कार्यस्थळी संस्थेचा ठाव ठिकाणा न मिळणे, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, समिती सदस्य, व्यवस्थापक यांचा ठाव ठिकाणा न मिळणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत। त्यामुळे या संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे। 2 दिवसीय महाआरोग्य शिबिरामध्ये शेवटच्या दिवशी सुद्धा येथे येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। आजही कोणतीही व्यवस्था नसल्या कारणाने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तापत्या उन्हात रांगेत उभे राहावे लागले। 2 दिवस चाललेल्या या शिबिरात सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त होता। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने आयोजित 2 दिवसीय महाआरोग्य शिबिरात कोणतीही सुविधा न मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व रुग्ण त्रस्त झाले होते। येथे येणाऱ्या रुग्णांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। अनेक रुग्णांना माहिती देण्यासाठी कोणीच नव्हते। शिबिरात योग्य व्यवस्था नसल्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले। आज शिबिरामध्ये व्यवस्था नसल्या कारणाने कमी रुग्णांची तपासणी करण्यात आली। अनेक रुग्णांना कडक उन्हाचा सामना करावा लागला। महाआरोग्य शिबिराच्या आयोजनात अनेक त्रुट्या होत्या। या शिबिरामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांना त्यांच्या चाचण्या व औषधे वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले आहे, तर रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष झाले होते। समतानगर नवीन तारफी इथून आलेले आहे। किडनी स्टोनचा मला त्रास आहे। मी सगळे कागदपत्र ओके करून त्यांनी म्हणजे आता तारीख वाढवली, 11 तारीख दिली। मी तिथं हजर झाली म्हटलं सोनोग्राफीसाठी, ते म्हणत होते सही शिक्का आणा, सही शिक्क्याला गेले, आता त्याने तारीख दिली, त्रास आहे मला। अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील रुक्मिणी नगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली। या आगीत घरातील महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले, तर एक जण किरकोळ भाजला गेला। सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही। घरगुती गॅस सिलेंडर लीक असल्यास ते तपासून पाहिले नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते। अशीच एक घटना अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील रुक्मिणी नगर येथे घडली। आज रविवारी सकाळी मोठी उमरी परिसरातील कापले पेट्रोल पंपाजवळ रुक्मिणी नगर येथे राहणाऱ्या वंदना दया परिवाराने HP गॅस कंपनीचे सिलेंडर संपल्यामुळे नवीन सिलेंडर मागविले। या दरम्यान सिलेंडर आल्यानंतर ते लीक असल्याची तपासणी केली नाही,
त्यानंतर हे सिलेंडर गॅस शेगडीला लावले असता सिलेंडर लीक असल्या कारणामुळे आगीचा भडका उडाला। पाहता पाहता ही आग वाढत गेली आणि घरात सर्वत्र पसरली। या आगीत वंदना दया यांच्या घरातील आवश्यक कागदपत्रे, कपडे, सोफा सेट व इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले। तसेच किचन रूम मधील देव्हारा सुद्धा जळून खाक झाला। या घटनेत सदर परिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करीत आग विझवली। तसेच लीक असलेले सिलेंडर घराबाहेर काढले। या आगीच्या घटनेत घरातील एक सदस्य किरकोळ भाजला गेला। HP कंपनीच्या वतीने सिलेंडर लीक असल्याचे चेक करून न दिल्यामुळे अशी घटना घडल्याचा आरोप वंदना दया परिवाराने केला आहे। आगीच्या घटनेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी तसेच घटनेबाबत संयोग विजय कलारे यांनी RRC न्यूजशी बोलताना माहिती दिली। मेरा नाम सुनैना दया है। इतना नुकसान हो गया है हमारे घर में कि बस कभी हमारे मेरे छोटे 2 बच्चे हैं, बहुत नुकसान हो गया है हमारे घर में। पूरा जल गया है, गैस एकदम बहुत ज़्यादा जल गया का नुकसान हो गया है। क्या हो गया था? सुबह गैस लेकर आए थे, हमारा गैस चला गया था। सुबह गैस लेकर आए थे तो उसको लगाया और पता नहीं अचानक कैसा हो गया, पूरा जल गया उससे। हमारी जिठानी भी थोड़ी जल गई है पूरी, उसको अस्पताल लेकर गए। बच्चे को भी थोड़ी सी तकलीफ आई है, उनको अस्पताल लेके गए अभी। गैस कौन सा था आपका? HP। आज ही लाया था? आज ही लेकर आए थे। आज जब हमने सिलेंडर मंगवाया घर पर तो सिलेंडर ऑलरेडी लीक था। सिलेंडर जब लगाने गए तो ब्लास्ट हुआ और ब्लास्ट होने की वजह से हमारे घर में जितने भी ज़रूरी कागजात थे, कपड़े थे, सब जल गए। यहाँ तक कि इलेक्ट्रिक का भी भारी नुकसान हुआ। साथ ही साथ जितनी भी चीज़ें थी, सोफ़ा सेट, फर्नीचर लाइक दैट, सब कुछ जलकर राख हो गया है। इतना भारी नुकसान हुआ। सबसे पहले अगर हम ये चेक करते कि वो सिलेंडर अगर वो दे रहे हैं, बरोबर दे रहे हैं कि नहीं, तो हमको पता होता। लेकिन हम जैसा हमेशा सिलेंडर लेते हैं उसी तरीके से उनसे सिलेंडर लेते थे। सिलेंडर लीक था, ये उनकी जवाबदारी थी, उन्होंने चेक करना चाहिए था। आज जो हमको नुकसान हुआ है उसके हम लोगों को बहुत ज़्यादा चिंता हो रही है कि अब इसका भरपाई कौन देगा। और मेरी जो साली है वो भी इंजर्ड हुए। मेरी सास को काफ़ी ज़्यादा चोट भी पहुँची है। 2 से 2.5 लाख रुपये का नुकसान हुआ है हम लोगों का। 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। अवघे काही दिवस शिल्लक असल्या कारणामुळे मूर्तिकारांकडून माता नवदुर्गेच्या मूर्त्यांना अंतिम स्वरूप देण्यात येत आहे। यावर्षी सर्वच कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे मूर्ती महागण्याची शक्यता मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे। 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे। त्यामुळे शहरात नवरात्र सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे। नवरात्र उत्सव पाहता शहरात मूर्तिकारांच्या वतीने माता नवदुर्गेची मूर्ती तयारीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे। आता केवळ 1 आठवडा शिल्लक असल्या कारणाने माता नवदुर्गेच्या मूर्त्यांना तयार करण्याचे काम मूर्तिकार झपाट्याने करत आहेत। शहरातील जुने शहरात व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवदुर्गा मातेची मूर्ती तयार करण्याचे काम मूर्तिकार करतात। अकोल्यातील माता नवदुर्गेच्या मूर्तीची मागणी इतर जिल्ह्यातून होत असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचे निर्माण कार्य सुरू असून यंदा मूर्तीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। सर्वच वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ पाहता माता नवदुर्गेच्या मूर्त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली। यामध्ये लाकडी फाउंडेशन पासून ते रंगापर्यंत सर्वच किमती वाढल्यामुळे यंदा शारदोत्सवात देवीच्या मूर्तींची किंमत अधिक राहील असा दावा मूर्तिकारांनी केला आहे। रंगकाम सुरू करण्यापूर्वी मूर्तिकार अंतिम हात फिरवित असून पुढील काही दिवसात देवीच्या मूर्तीचे आकर्षक रंगकाम करणे सुरू होईल। अकोला शहरातील LED पथदिवे लावून त्याची देखरेख व दुरुस्ती करणाऱ्या EESL कंपनीने देखरेख व दुरुस्तीचे काम बंद केले। मनपा प्रशासनाच्या वतीने 3.5 कोटी रुपयांचे बिल थकीत ठेवल्यामुळे या कंपनीने काम बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे। अकोला शहरातील पथदिव्यांचा ठेका मिळवण्यासाठी EESL कंपनीने देखरेख व दुरुस्तीकरिता लागणाऱ्या यंत्रणेकरिता मिडास कंपनीची नियुक्ती केली। या कंपनीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे नादुरुस्त पथदिवे दुरुस्तीचे काम 3 दिवसात करण्यात येत होते अशी माहिती देण्यात येत आहे। या दरम्यान महापालिका प्रशासनाने आतापर्यंत EESL कंपनीला जवळपास 6 कोटी बिल अदा केले अशी ही माहिती मिळत आहे। या दरम्यान कंपनी आपल्या निर्णयावर कायम असल्याने मनपा प्रशासनाला नवीन ठेकेदाराचा शोध सुरू केला आहे। CFL पथदिवे लावण्यात आले आहेत, परंतु या पथदिव्यांच्या देखरेख दुरुस्तीकरिता अतिरिक्त खर्च करावा लागत आहे। शहरात नवीन पद्धतीने
लावण्याच्या कार्यासोबतच 2025 पर्यंत त्यांची देखरेख व दुरुस्ती करण्यासाठी मनपासोबत या कंपनीचा करार झाला होता। गेल्या 5 वर्षांमध्ये कंपनीने शहरात 29,807 पथदिवे लावले व त्याची देखरेख दुरुस्ती करिता 20 खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली। याकरिता कंपनीला दरमहा 6.5 ते 7 लाख रुपये देण्यात येत होते। सर्व योग्य पद्धतीने सुरू असताना थकीत बिल न दिल्याने कंपनीने 11 सप्टेंबर पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे मनपा विद्युत विभागामध्ये धावपळ उडाली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। उत्कृष्ट सेवा बजावणारे आणि सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक कैलासराव नागरे यांचा सत्कार सोहळा श्री संत भगवान बाबा सत्कार समिती अकोलाच्या वतीने आयोजित करण्यात आला। यावेळी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। आपल्या कर्तव्याने अकोला जिल्ह्यातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी ठसा उमटविणारे पोलीस निरीक्षक कैलासराव मंतू नागरे साहेब यांना उत्कृष्ट सेवेकरिता नुकताच राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला। हा पुरस्कार जाहीर झाल्याने अकोला येथील श्री संत भगवान बाबा सत्कार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा व स्नेहमिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक कैलासराव मंतू नागरे साहेब यांच्या सत्कार सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप भगवानराव घुगे हे उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून यवतमाळ विभागीय वन अधिकारी श्री धनंजय बायवसे, मुंबई आयकर उपनिदेशक श्री चैतन्य मेळशीकर, आरोग्य उपसंचालक तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सौ तरंग तुषार संजय वारे हे प्रामुख्याने उपस्थित होते। तर इतर मान्यवरांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथराव घुगे, सहयोगी अधिष्ठाता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला डॉक्टर श्री प्रकाश नागरे, मोटर वाहन निरीक्षक श्री गजानन दराडे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी भवन येथे सकाळी 11 वाजता संपन्न झालेल्या या सोहळ्यात सुरुवातीला श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांचे श्री संत भगवान बाबा सत्कार समिती अकोलाच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षक कैलासराव नागरे साहेब यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री संत भगवान बाबा सत्कार समिती अकोलाचे अध्यक्ष अजयराव राजूरकर, भाऊसाहेब मडेश्विक, सुरेशराव घुगे, राजेशजी नागरे, दादाराव बढे, अनिल पालके, अभय घाग, नवीन चंद्र कायदे, विलास काकड आदींनी अथक परिश्रम घेतले। त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। अजयजी राजूरकर साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, आज सत्कार मूर्ती श्री कैलासराव नागरे साहेबांचा आज आपण समाजाच्या वतीने सत्कार इथं आयोजित केलेला आहे। त्या मागची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर अतिशय परिश्रमातून मेहनतीतून जे पोलीस दलामध्ये फार मानाचं पदक आहे राष्ट्रपती पदक हे त्यांना इथं मिळालेलं आहे। या गोष्टीचा सर्व समाजाला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे। आपण ज्या काही क्षेत्रामध्ये काम करतो, ज्या विभागांमध्ये काम करतो, तिथं आपल्या कामाचा ठसा उमटवणं हे फार गरजेचं आहे आणि आपली ओळख आपण आपल्या कामातूनच निर्माण करतो।
म्हणून नागरे साहेबांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. हा बहुमान स्वतःकरताही मिळवला आहे आणि समाजाची सुद्धा मान अभिमानानं उंचावलेली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. या व्हायरसमुळे सोयाबीनची झाडे पिवळी पडत चालली असून या प्रकोपामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासोबतच किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक वाळत चालले असून मात्र शेंगांमध्ये दाणे नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतलाय. बाळापूर तालुक्यातील 57,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून 31,465 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. त्यानंतर संततधार पावसामुळे सोयाबीनचे पीक संकटात आले. पीक कसेबसे वाचल्यानंतर आता येलो मोझॅक व्हायरसमुळे ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या किडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता असून सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात आहेत. या व्हायरसमुळे सोयाबीनचे पीक अचानक वाढत आहे. त्याला किडीसह आतमधून पोखरले गेले आहे. सोयाबीन पिवळे आणि काळेही पडत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेंगावर काळे ठिपके आहेत. पानावरही डाग पडत आहेत. यातून शेंगा वेळेपूर्वी वाळत असल्याने शेंगा भरण्याचे प्रमाण थांबले आहे. आम्हाला शेतकऱ्याला असा विचार पडलेला आहे, सोयाबीनवर असे बुरशीनाशक रोग आला. हे दरवर्षी 7-8 क्विंटल पिकते, तर यंदा एकरी 1-1.5 क्विंटलही पिकते की नाही याची शाश्वती आहे नाही. जसं की बा सोयाबीनला खर्च लावा की नाही लावा हा हिशोब आम्ही विचारात पडेला असं माझं म्हणणं आहे. शासनाला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याच्या इकडे काहीतरी पहा, हे सोयाबीनच्या शेंगा पहा, हे सोयाबीन पहा. अशी सोयाबीन चांगले होतात. यंदा हा कोणता नॅनो आहे की काय आहे, कोणता रोग आहे हा आम्हालाही समजून नाही राहिलं. कृषी अधिकारी नाही आहे, हे चौकशी करा आणि पहा. अकोला तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शाळांचे छत टपकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि प्रशासन यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 138 शाळांच्या इमारती आहेत. त्यापैकी काही शाळा आधुनिक पद्धतीने डिजिटल झाल्या आहेत, परंतु काही शाळांमध्ये मूलभूत सुविधाच नसल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळांच्या 38 वर्गखोल्यांची अवस्था दयनीय आहे. या अशा भयावह स्थितीमध्ये विद्यार्थी यामध्ये शिक्षण घेतात. यावर्षीही विद्यार्थी आपला जीव धोक्यात टाकून जर्जर झालेल्या या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. तसे पाहता या वर्गखोल्यांचे नूतनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली, परंतु वास्तव स्थितीमध्ये या वर्गखोल्यांचे नूतनीकरण केव्हा होईल हे सांगणे मात्र कठीण झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यामध्ये या वर्गखोल्यांचे निर्माण कार्य व दुरुस्ती कार्य यापूर्वी करण्यात येत होते, परंतु हे काम गेल्या काही वर्षांपासून बंद असल्यामुळे एकाच वर्गात 2 वर्ग भरण्यात येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर वर्गखोल्यांना गळती लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अनेक शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. ही वास्तविकता असून ग्रामीण भागामध्ये अशा समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. अकोला व वाशिम जिल्ह्यातील जवळपास 600 सहकारी संस्था होणार रद्द. रजिस्ट्रेशन रद्द होण्याची प्रक्रिया सुरू. आरोग्य शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही रुग्णांचे बेहाल. तापत्या उन्हात रुग्णांना रांगेत तासनतास राहावे लागले उभे. घरगुती गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे स्फोट होऊन लागली आग. आगीत घरातील साहित्य जळून खाक. सुदैवाने जीवितहानी टळली. नवरात्र उत्सव पाहता माता नवदुर्गेच्या मूर्त्यांना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार सज्ज.
यावर्षी मूर्त्या महागण्याची शक्यता. महापालिका क्षेत्रातील अनेक पथदिवे झाले बंद, दुरुस्ती करणारी कंपनीने सोडले काम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.